ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण पहिलं, शिवशक्ती समावेशन. शिवशक्ती समावेशन प्रकरणाचा उपोद्घात. या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे शिवशक्ती समावेशन. शिव, शक्ती आणि समावेशन अशा 3 शब्दांनी युक्त असा हा समास आहे. समावेशन शब्द सम अधिक आ अधिक विष बरोबर एकत्र करणे या धातूपासून बनलेला आहे. शिवशक्ती समावेशन म्हणजे शिव व शक्ती ही 2 तत्वे नसून ती एकरूपच आहेत असं या प्रकरणात सांगितलेलं आहे. उपनिषदामध्ये परमात्म्याचे एकत्व, अखंडत्व अनेक ठिकाणी वर्णिलेलं आहे. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत असं ईशावास्योपनिषदात म्हटलेलं आहे. तर मांडुक्य उपनिषद म्हणतं एष योनिहि सर्वस्य. छांदोग्य उपनिषदात म्हटलेलं आहे एकमेवाद्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन किंवा एतदात्म्यमिदं सर्वं तत्सत्यं स आत्मा तत्वमसि. छांदोग्य उपनिषदातच आणखीन म्हटलंय आत्मैवेदं सर्वं. तर मुंडकोपनिषदात म्हटलंय ब्रह्मैवेदं सर्वं. सर्व उपनिषदे ब्रह्माचं एकत्व सांगतात. ही जी सृष्टी प्रतिभासित होते ती परमात्म्याच्या अधिष्ठानावर दिसते, तेव्हा सृष्टी ही सुद्धा परमात्म रूपच आहे. येथे किंचितही नानात्व नाही असं श्रुतीनं सांगितलेलं आहे. भगवद्गीतेतही श्रीकृष्ण म्हणतात की न रूपमस्येह तथोपलभ्यते नांतो न शादीर न च संप्रतिष्ठा. हे जगत जे दिसते त्याप्रमाणे ते सत्य नाही. किंवा मया ततमिदं सर्वं जगद अव्यक्त मूर्तीना. अव्यक्त रूप अशा मी हे सर्व जग व्यापलेलं आहे असं भगवंत गीतेत 9व्या अध्यायात म्हणतात. ते झालेलेच नाही तरी सुद्धा दिसते. मग ते कसे दिसते? या अजातवादाचे उत्तर रज्जू सर्पाच्या दृष्टांतातून दिलं जातं. अंधुक प्रकाशात हलणाऱ्या दोरीवर सापाचा आभास होतो. वास्तविक तिथे साप नसतोच, पण तरीही डोळ्यांना तो दिसतो. तसेच मूलतः जग नावाची चीज अस्तित्वात नसून सुद्धा ते आहे असं भासतं. ज्ञानदेवांनी हा सिद्धांत ज्ञानेश्वरीमध्ये भगवद वचनानुसार स्पष्टीकरण करताना सांगितला होता. हा लोकत्रयाकार तो जयाचा विस्तार तेथ नाम वर्ण आकार चिन्ह नाही. माझे या विस्तारलेपणाचे नावे हे जगची नोहे आघवे. जैसे दूध मुराले स्वभावे तेची दही. का बीजाची जाहले तरू अथवा भांगारची अलंकारू. तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. एकूण एक परमात्माच सर्व ठिकाणी ओतप्रोत भरलेला आहे. तेव्हा जग हे कल्पित असून त्याला वस्तुतः अस्तित्व नाही असे वेदांत सांगतो. ते एकमेवा द्वितीय असे ब्रह्म आदि मध्यांतरहित स्वतःसिद्ध सच्चित सुखरूप नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव असं आहे. त्या ब्रह्मा व्यतिरिक्त काहीच नाही हे स्पष्ट करण्यासाठी शंकराचार्यांनी मायावाद मांडला होता व रज्जू सर्पाच्या दृष्टांताने ही गोष्ट स्पष्ट केली होती. सर्व काही ब्रह्मस्वरूप आहे, तिथं वास्तविक काही झाले नाही व काही होणारही नाही. जगताचे जे अस्तित्व दिसते ते वस्तुतः खरे नाही असा जो श्रुतीने सिद्धांत मांडला त्याला अजातवाद असं म्हणतात. अजातवाद म्हणजे जे झालेलंच नाही असं. सर्व काही एकरूप आहे असं नुसतं सांगणं सोपं आहे, पण अशा प्रकारच्या सिद्धांतांची मांडणी केवळ शब्दांनी करता येत नाही. कारण शब्दांनी वर्णन करणारा त्या परमात्म तत्वाशी एकरूपच होऊन जातो, वेगळेपणे उरत नाही. आणि तरीही शब्दांनी व्यक्त करतो असे जो सांगतो तो परमात्म्याहून वेगळाच उरत असल्यामुळं तो परमात्म्यापेक्षा भिन्न रूपाने उरतो. मग परब्रह्मात भिन्नत्व नाही हे कसं सिद्ध होणार? म्हणून अध्यारोप व अपवाद अशा शब्दात सिद्धांत सिद्ध केला जातो. अध्यारोप म्हणजे परमात्माच या सृष्टीला कारणीभूत आहे असं सांगायचं आणि तोच या जगाचं कार्य व कारण आहे असे सांगून नंतर अपवादानं ही कार्यकारण शृंखला मृगजलाप्रमाणे मिथ्या आहे असा निषेध करायचा. श्रुतीने सृष्टीची अनुपपत्ती व परमात्म्याचे अद्वितीयत्व सिद्ध करण्याचा हाच मार्ग अवलंबलेला आहे. ज्ञानदेवांचे तत्वज्ञान चिद्विलासवादी आहे. ते अजातवादही मानत नाहीत अथवा मायावादही मानत नाहीत. ज्ञानेश्वरीत जो मायावादाचा सिद्धांत मांडला होता तो गीतेच्या अनुषंगाने, पण तेथेही त्यांनी प्रसंगानुरोधाने चिद्विलासवाद मांडलाच आहे.
चिदविलास म्हणजे एका चितचाच विलास आहे, चैतन्याचाच विलास आहे असं मानणं. वेदांती ज्याप्रमाणे ब्रह्म हे मूलतत्व मानतात, त्याप्रमाणे नाथ संप्रदायीही चित हे मूलतत्व विश्वात अस्तित्वात असून त्या व्यतिरिक्त काहीही नाही असं मानतात. जीवनातील विविध पदार्थांचा आभास घडवणारी शक्ती माया असून तिला वस्तुतः अस्तित्व नाही असं वेदांती सांगतात. पण नाथ संप्रदायात ही शक्ती सुद्धा मूळ चित तत्वात अंगभूत असते व तीच जगदाभास घडवते असं मानतात. पण तो आभास सुद्धा मूळ चित पेक्षा वेगळा नसून तो ही चित याचाच विलास आहे असा सिद्धांत नाथ संप्रदायाने स्वीकारलेला आहे. ज्ञानदेवांनी हाच चिदविलास आपल्या अमृतानुभव ग्रंथात मांडलेला आहे. जगाची मूळ असणारी देवोदेवी शिवशक्ती ही सर्व निरुपाधिक म्हणजे निराळी नसून एकरूपच आहेत. त्यांचे त्रिकालाबाधित अस्तित्व आहे. अद्वितीय अशा परमात्म्यापासून त्याच्याच इच्छेनुसार शिव व शक्ती या सृष्टीच्या आदिकारण असलेल्या दोन तत्वांचा प्रादुर्भाव कसा होतो, पुढे त्या दोघांच्या संयोगातून चराचर विश्व कसं उत्पन्न होतं, त्यात दिसणारा द्वैताचा देखावा तो फक्त दिसण्यापुरताच कसा असतो, त्याला खरा मानणे हा भ्रम कसा आहे, तो भ्रम नाहीसा करण्याची दिशा कोणती, हे सांगण्याचा या पहिल्या प्रकरणाचा उद्देश आहे. येथे त्यांनी शिवशक्तीचे स्वरूप सांगताना त्यांच्यावर पती पत्नीचं रूपक करून त्यांचा संसार कसा चालतो त्याचं वर्णन केलेलं आहे. ते आपण आता क्रमशः पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.